भंडारा शहरातील द लॉर्ड्स पब्लिक स्कूलमध्ये रंगोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला। होळी आणि रंगपंचमीचा पारंपरिक आनंद विद्यार्थ्यांनी भरभरून अनुभवला। होळीच्या दिनी शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत शाळेत दाखल झाले होते, त्यामुळे संपूर्ण शाळा परिसर रंगात रंगून गेला होता। विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जोपासत परिसर स्वच्छतेचा संदेश देत शाळेच्या आवारातील केर कचरा गोळा केला। या संकलित कचऱ्याचे प्रतिकात्मक दहन करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। शाळेचे CEO डॉक्टर आशिष पालीवाल यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की होळी व रंगपंचमी हे केवळ रंगाचे नव्हे तर प्रेम, सद्भावना आणि स्नेहभाव वाढविणारे सण आहेत। त्यामुळे हे सण सर्वांनी मिळून मिसळून आनंदाने साजरे करावेत। रासायनिक रंगामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते, त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करून सण साजरा करावा असे त्यांनी आवर्जून सांगितले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी एकमेकांना गुलाल लावून आणि प्रेमभावनेने रंगाची उधळण करून रंगोत्सव साजरा केला। त्यानंतर सिनेगीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी धमाल नृत्य करून संपूर्ण वातावरण रंगतदार केले। शाळेतील शिक्षकवृंद आणि कर्मचारीही या रंगमय सोहळ्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत आनंद साजरा करत होते। भंडारा शहरातील द लॉर्ड्स पब्लिक स्कूलमध्ये रंगोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला। होळी आणि रंगपंचमीचा पारंपरिक आनंद विद्यार्थ्यांनी भरभरून अनुभवला। होळीच्या दिनी शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत शाळेत दाखल झाले होते, त्यामुळे संपूर्ण शाळा परिसर रंगात रंगून गेला होता। विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जोपासत परिसर स्वच्छतेचा संदेश देत शाळेच्या आवारातील केर कचरा गोळा केला। या संकलित कचऱ्याचे प्रतिकात्मक दहन करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। शाळेचे CEO डॉक्टर आशिष पालीवाल यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की होळी व रंगपंचमी हे केवळ रंगाचे नव्हे तर प्रेम, सद्भावना आणि स्नेहभाव वाढविणारे सण आहेत। त्यामुळे हे सण सर्वांनी मिळून मिसळून आनंदाने साजरे करावेत। रासायनिक रंगामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते, त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करून सण साजरा करावा असे त्यांनी आवर्जून सांगितले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी एकमेकांना गुलाल लावून आणि प्रेमभावनेने रंगाची उधळण करून रंगोत्सव साजरा केला। त्यानंतर सिनेगीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी धमाल नृत्य करून संपूर्ण वातावरण रंगतदार केले। शाळेतील शिक्षकवृंद आणि कर्मचारीही या रंगमय सोहळ्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत आनंद साजरा करत होते।